सोयाबीनच्या वड्यांपासून अगदी छान अशी क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट अशा आपण सोया कटलेट तयार करणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही रेसिपी नक्की बघा। चला आपण सरळ कृतीकडे वळूया। नमस्ते, मी आहे प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण इथे सोयाबीनच्या वड्यांपासून अगदी छान टेस्टी असा नाश्ता तयार करणार आहोत। भरपूर मुलांना सोयाबीन वड्या अशा बघूनच आवडत नाही, तर आज तुम्हाला मी अशी रेसिपी दाखवणार आहे की ह्या सोयाबीनच्या वड्या त्यांना दिसणार पण नाही आणि त्या अगदी आवडीने सुद्धा खातील। ह्या कशा खूप प्रोटीनयुक्त असतात आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्याच्यामुळे हे खायला खूपच चांगले लागतात। तर तुम्ही मुलांकरता अशी रेसिपी नक्की करून दाखवा। तर आपण इथे मी ना 1.5 कप सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या होत्या। त्यांना मी गरम पाण्यामध्ये 10 मिनिटांकरता भिजत टाकले आणि त्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे, असं पिळून अगदी याच्यामध्ये काहीच पाणी घालायचं नाही आहे, म्हणजे आपलं मॉइश्चर एकदम आपल्या त्यातलं काढून घ्यायचं आहे। आता आपण याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपण वाटून घेऊया। अगदी छान रेसिपी बनते ही। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या वड्या टाकून घेऊया आणि यांना असं थोडंसं दरदर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण बाकीसुद्धा पूर्ण वाटून घेऊया, मग तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मी छान असं मिक्सरला लावून वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आपले सुके मसाले टाकायचे आहेत। याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा बडीशेपची पावडर टाकणार आहे मी इथे, 1 चमचा मी इथे जिऱ्याची पावडर टाकणार आहे, पाव चमचा मी इथे हळद टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे आवडीनुसार। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकतात। जर लहान मुलं खाणार असले तर तुम्ही लाल तिखट कमी वापरा, नाहीतर तुम्ही त्याला स्पायसीसुद्धा करू शकता। आता ते मी धण्याची पावडर न वापरता ते मी धणे असे जाडे मोठे कुटून घेतलेले आहेत, ते मी टाकणार आहे। याच्यामुळे काय होतं, धणे आपण जेव्हा ते कटलेट्स किंवा पॅटीस त्याला तुम्ही काही म्हणता, हे आपण जेव्हा खाऊ तेव्हा धण्यांची चव अगदी छान याच्यामध्ये येईल आणि दाताखाली ते आल्यावरती खूपच छान लागतील। आपल्याला हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे चवीपुरतं आपण इथे मीठ टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता। इथे 2 चमचे मीठ टाकते आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या ह्या कबाबची चव वाढवण्याकरता आणि अगदी मुलांना आवडतील म्हणून त्याकरता आपण जे टाकणार आहे ते मी टाकते पास्ता मसाला। तुम्ही मॅगी मसाला किंवा कुठलाही मसाला असं ॲड करू शकता, म्हणजे लहान मुलांना अगदी हे छान टेस्ट लागेल याची आणि मुलं अगदी आवडीने खातील। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता तुम्ही याच्यामध्ये बाइंडिंग करता बटाटाही घालू शकतात, पण मी इथे बटाटा टाकणार नाही आहे। मी इथे फक्त आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून याचा बाइंडिंग करणार आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर। इथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि तोच चमचा अगदी पसरट भरून मी इथे मैदा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या सोयाबीनच्या वड्यांच्या क्वांटिटीनुसार याची कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची क्वांटिटी वाढवू शकता। आता आपण याला छान असे अगदी मिक्स करून घेऊया आणि त्याला मिक्स करताना आपण हाताचा वापर करायचा आहे, म्हणजे आपलं छान बाइंडिंग झालं पाहिजे अगदी व्यवस्थित। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। या सोयाबीनच्या वड्यामध्ये जेवढं मॉइश्चर असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला हे छान अगदी याला बाइंडिंग करायचा घट्ट गोळा आपण मळून घेऊया। बघा, इथे मी छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर मी केलेला नाही। तुम्हाला जर वाटलं थोडंसं ड्राय तर तुम्ही इथे थोडंसं 1-2 असे चमचे पाणी टाकून हा घट्ट गोळा मळू शकतात, किंवा तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा घालू शकतात। बटाटा घातल्यामुळे याला छान बाइंडिंग पाहिजे। मी ते बटाट्याचा वापर केलेला नाही आहे, मी फक्त सोयाबीनचाच वापर करून मी हे आपले पौष्टिक असे कबाब बनवणार आहे। हे बघा, तुम्ही आता याला तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याचे असे गोळे बनवून तुम्ही त्याला गोल राऊंड करा किंवा उभा असा शेप द्या, कसंही तुम्हाला आवडेल तुम्ही त्या आकारामध्ये याला शेप देऊन याचे आपण कटलेट टाईप असं बनवून घेऊया। अशा प्रकारे मी सगळं बनवून घेते, किंवा तुम्ही याला असाही तुम्ही त्याला उभा असा आकार देऊ शकता। तुम्हाला जो आकार आवडेल तो तुम्ही त्याला देऊन अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी सोया कटलेट यांना कटलेटचा आकार देऊन हे सोया कटलेट तयार केलेले आहेत। इथे माझ्याकडे 15 ते 16 कटलेट तयार झालेले आहेत, छान दिसत आहेत। आता आपण हे कसे पुढे काय प्रोसेस करतो तुम्हाला दाखवते मी। आता आपण याला फ्राय करण्याकरता इथे बाउल घेणार आहे। बाउलमध्ये मी घेणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। आता आपण याची स्लरी तयार करून घेणार आहे आणि इथे मी अर्धा चमचा घेणार आहे मैदा। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून
याची अशी घट्ट अशी थोडी मीडियम पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जास्त पाणी पण नका टाकू. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघून त्याच्यामध्ये पाणी टाका आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण त्यातल्या गाठी मोडून. तुम्हाला लागेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकू शकता, पण एकदम जास्त पाणी ओतू नका, थोडं थोडं करून टाका. म्हणजे आपल्याला ते याच्यामध्ये डीप करता आलं पाहिजे ना, तसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. आणि थोडंसं पाणी लागेल मला. बस आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता आपले मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची ही स्लरी तयार आहे. आता आपण घेणार आहोत ब्रेड क्रम्स. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही आपले जे टोस्ट असतात ना, जे आपण चहासोबत खातो, ते पण तुम्ही मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्या. त्याची अशी पावडर बनवून ते पण तुम्ही लावू शकता. इथे माझ्याकडे ब्रेड क्रम्स होता तर मी तो घेत आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यातला एक पीस घ्यायचा आहे आपल्याला. तो आपण आपल्या ह्या मैद्याच्या प्युरीमध्ये असं घोळून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण टाकायचा आहे तो आपल्या ब्रेड क्रम्समध्ये. आणि त्याच्यात पण आपल्याला छान असं कोट करून आपण असं सगळे बनवून प्लेटमध्ये ठेवून देऊया. आणि मग आपल्याला डीप फ्राय करायचे आहे. त्याचप्रमाणे दुसरं पण घ्यायचं आहे. सेम प्रोसेस प्रत्येकाला करायची. आपण अगदी व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे, काढायचं आहे, ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं, छान घोळून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये. बघा व्यवस्थित अशा प्रकारे आपण बाकी सगळे करून घेऊया. हे बघा तयार आहेत आपले. मस्त छान मी याला कोट करून घेतले आहे. कटलेट्सला किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकताय. आणि तळल्यावरती तर खूपच छान लागतात हे, टेस्टला पण खूप मस्त लागतात. आता आपण याच्यातले मी पूर्ण नाही तळणार आहे. तुम्ही हे स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतात. ज्यावेळी तुम्हाला लागतील त्यावेळी तुम्ही याला काढून मस्तपैकी छान तळून याचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही. तर त्याच्यातले फक्त मी 4-5 तळणार आहे. बाकीचे मी ह्या अशा तुम्ही कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये याला छान असं ठेवून व्यवस्थित तुम्ही याला फ्रीजरमध्ये अगदी 8 ते 10 दिवसांकरता स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा पण तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही काढून याला अगदी गरम झालेल्या तेलामध्ये तळून याला खाऊ शकता. आणि याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. फ्रीजरमध्ये तुम्ही याला 8 ते 10 दिवसाकरता स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की आपण याच्यामध्ये आपले कटलेट तळून घ्यायचे आहेत. बघा तेल छान गरम झालं आहे. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे तुम्ही तळा, बाकी ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. अगदी छान टेस्ट लागते. बघा आपले छान अगदी क्रिस्पी तळून झालेले आहेत. असे अगदी गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे. किती सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकतात. आणि टेस्टला पण खूपच छान लागतात. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा किती छान अगदी क्रिस्पी झालेलं आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण तळून घेते. बघा किती असा अगदी गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला तळायचं आहे. हे बघा तयार आहेत आपले अगदी छान क्रिस्पी सोया कटलेट. अगदी छान वरतून हे बघा किती क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही आवाज पाहू शकताय. आवाज तुम्ही आता ऐकू शकता किती छान येतोय. अगदी कुठलाही घ्या तुम्ही, अगदी छान वरतून क्रिस्पी होतात, आतमधून अगदी सॉफ्ट होतात. तुम्हाला मी घोळून पण दाखवते. हे बघा किती मस्त झालेले आहेत, अगदी टेस्टी लागतात. आणि तुम्ही याला टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा याला खाऊ शकतात. अगदी छान टेस्टी लागतात. तुम्ही तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की करून खाऊ घाला. तुमचे मुलंही अगदी खुश होतील, घरचेही खुश होतील आणि सगळ्यांना खूप आवडेल. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.